नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 मे 2026. तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अचानक कंप्लीट 12 दिवस पाऊस शिल्लक राहिला, म्हणजे कंप्लीट 12 दिवसाला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपले शेतीचे कामे करून घ्यायची. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी म्हणजे आज उद्या 24-25च्या दरम्यान काय होणार आहे, आणखीन पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा मान्सून पूर्व एक मोसमी पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पण त्याच्यानंतर काय झालं, विदर्भातल्या शेतकऱ्याचे फोन आले की विदर्भात मान्सून पूर्व पाऊस कधी येणार. तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 26, 27, 28च्या दरम्यान मध्ये तुमच्या विदर्भात देखील ना एक पूर्व मोसमी मान्सून पूर्व मग पाऊस अवकाळी एक स्वरूपाचा येणार आहे. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, 25-26च्या दरम्यान एक तिकडे देखील मान्सून पूर्व एक अवकाळी स्वरूपाचा पाऊस चांगला बरसणार आहे. सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की या वर्षी मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण आहे. म्हणजे काय झालं की केरळला काय होणार आहे, केरळमध्ये केरळला 29 आणि 31 तारखेला केरळमध्ये मान्सून तिथं दाखल होणार आहे. आणि तिथून ते 5 ते 6 दिवसा म्हणजे 5 ते 6 जूनला जवळपास ते महाराष्ट्रामध्ये दाखवले आणि तिथून ते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागावर जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. माझी शेतकऱ्याला विनंती आहे, मान्सूनचा पाऊस आल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर जमिनीमध्ये जर एकीत ओल झाली तर मग तुम्ही कधी पेरणी करू शकता. पण 4 बोट जर ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका. आणि तुम्हाला एक सर्वप्रथम सांगतो, 1 जून नंतर पडलेला कधी पाऊस महाराष्ट्रातला तो मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 31 मेच्या अगोदरचा पाऊस तो अवकाळी धरायचा. म्हणून शेतकऱ्याला सांगतो, पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्यायचा. पण राज्यात मात्र सध्या तरी आता ना अवकाळीचं वातावरण आहे. हे जे मान्सून पूर्व पाऊस आहे ना, सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो लातूर जिल्हा एक चांगला राहणार आहे, बीड जिल्हा एक जास्त राहणार आहे, सोलापूर जिल्ह्याला एक राहणार आहे, सांगलीकडे राहणार आहे, सातारा, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक पूर्ण, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मान्सून पूर्वचा एक हे 2-3 दिवस आणखीन 25 पर्यंत हे चांगला बरसणार आहे. काही काही भागामध्ये चांगला पडणार आहे आणि काही भागाला सोडून देणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार, विदर्भातल्या शेतकऱ्याला आणखीन 2-3 दिवस वाट बघावं लागणार. विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मग 26 मे ते 3-4 जूनच्या दरम्यान मग तिकडे देखील काय होईल, पूर्व मोसमी पाऊस चांगला बरसणार आहे. म्हणून ही अंदाज ते देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण मान्सूनचा पाऊस मात्र विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगितलं, तुम्ही काय करा, 12 दिवसामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. कारण की विदर्भात देखील काय होणार आहे, पाऊस मान्सूनचा येत असताना तुमच्या विदर्भाला चांगलं जीवदान देणार आहे. जास्त विदर्भात देखील खूप पडणार आहे. म्हणजे विदर्भामध्ये सांगायचं तर 2 तारखे म्हणजे विदर्भात देखील 2-3 जूनच्या नंतर मग खूप विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ही विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी देखील खूप आनंदाची बातमी, म्हणजे त्या 11 जिल्ह्यासाठी देखील खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मात्र शेतकऱ्याच्या यावर्षी जरा जास्त पाऊस सुरुवातीलाच पूर्व मोसमी पडणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. पण राज्यात मात्र 5 जूनला म्हणजे केरळला काय होईल, केरळला 30 आणि 31 मेला चांगला मान्सून मोसमी पाऊस चांगला सक्रिय होणार आहे. तिथून 5-6 दिवसामध्ये महाराष्ट्राकडे प्रवास करणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी अंदाज आहे. सगळ्यात जास्त तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये हे पूर्व मोसमी पाऊस पडणार आहे आणि मान्सूनचा पाऊस देखील त्यांनाच जास्त होणार आहे. पेरणीचं काय होणार, 2-3 टप्प्यात होईल. काय होईल, एकदा सुरुवातीला काय होईल, आता जे अवकाळी पाऊस पडायला एकीत ओल गेल्याच्या नंतर शेतकरी शेतकऱ्याचा निर्णय घेतील. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय घ्यायचा, म्हणजे पेरणी करायचा निर्णय तुम्ही तुमचा घ्यायचा. कारण की जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तर मग कधी पेरू शकता. पण 4 बोटावर तुम्ही पेरणी केली तर तुमची पेरणी सक्सेस होत नाही. म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं. पण काय होणार आहे, सगळ्यात महत्वाचं एक सगळ्या शेतकऱ्याला सांगतो, 1 जून नंतर पडलेला पाऊस कधी महाराष्ट्रातला तो मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 31 मेच्या अगोदरचा अवकाळी धरायचा.
तर केरळमध्ये काय होणार, 30-31 आल्याच्या नंतर फास्ट येत राहत असल्यामुळे यावर्षी खूप चांगलं साल आहे. 2-3 टप्प्यात पेरण्या होती. 5, 6, 7, 8, 9ला जे पाऊस येईल त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याच्या होती. त्याच्यानंतर 16, 17, 18, 19च्या दरम्यान जूनमध्ये एक पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये काही जणांच्या पेरण्या होते. आणि याच्यातून जर काही उरले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात बाकीच्यांच्या पेरण्या होतील. माझं म्हणणं आहे शेतकऱ्याला, आपल्या नातेवाईकाला, आपल्या पाहुण्याला ज्या बियाणाला ज्याचा उतार आला ते बियाणं निवडायचं. म्हणजे आपण आपला अनुभव घ्यायचा, गेल्या वर्षी आपल्याला कसं राहिलं, आपल्या पाहुण्याकडे कोणतं बियाण्याचं वाण होतं, आणि त्याच्यानुसार आपण आपलं बियाणं स्वतःच्या याच्यावर निवडायचं. यात जूनमध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे, जूनच्या मध्ये आणखीन कम्प्लीट आज 24 मे, आजच्या कम्प्लीट 12 दिवस म्हणजे पाऊस यायला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 जूनला मान्सूनचा पाऊस येतो. तर यावर्षी बरोबर वेळेवरच यायला आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यायचे आणि पेरणीचा निर्णय स्वतः घ्यायचा. जमिनीत ईदभर ओल असले तर कधी पेरू शकता. पण काय होतं की मान्सून यायच्या अगोदर काही ठिकाणी खूप म्हणजे पेरणीला लायक पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा. काही ठिकाणी नाही पडणार तर त्यांनी पेरणी त्यांची थांबवायची. पण पेरणी करत असताना, लागवडी करत असताना खतं टाकायचे निर्णय स्वतः घ्यायचे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण तुम्हाला सांगतो, या वर्षी मात्र मान्सूनचं खूप पोषक वातावरण आहे. कम्प्लीट 30 आणि 31 तारखेला मात्र केरळला चांगलं दणदणीत आगमन होणार आहे. आपल्या केरळच्या देवभूमीवर मान्सून दाखल होऊ, त्याच्यानंतर काय होणार आहे, 5, 6, 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये म्हणजे जून लागल्याच्या नंतर हळूहळू ते आपल्या महाराष्ट्राकडे प्रत्येक भागावर पसरत जाणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.